नमस्कार. ग्रामगीता अध्याय 13 भाग 72. गावामधल्या बऱ्याच ठिकाणी अंधारच पसरलेला असतो, पण गावातल्या कार्यकर्त्यांनी अशा ठिकाणी प्रकाशाची योग्य व्यवस्था करायला हवी. गाव अधिक नेटका आणि सुंदर करायचा असेल तर गावात शाळा असाव्यात, बाजार भरवण्याचे ठिकाण स्वतंत्र असावे. नाहीतर आपण बघतच असतो की खेडेगावातला काय किंवा गावातला काय बाजार जागा मिळेल तिथे भरवला जातो. दुकानं वाटेल तिथं वाटेल तशी मांडली जातात. सगळा बेशिस्तीचा कारभार असतो. गावकऱ्यांनी अशा गोष्टींकडेही लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं नाही तर काय होतं? गर्दीमध्ये खिसे कापूंचं फावतं. तरुणांच्या तोंडी अचकट विचकट शब्द ऐकू येतात. जनावरं मोकाटपणानं फिरत असतात. अधेमध्येच मिरच्यांची पोती विकायला ठेवलेली असतात. जागा दिसेल तिथं आपापला माल घेऊन विक्रेते बसलेले असतात. त्यामुळे विकणाऱ्यांची आणि विकत घेणाऱ्यांची दोघांचीही फजिती होते. प्रत्येकजण पैसा कमावण्याच्या मागं लागलेला असल्यामुळे कोणी कोणालाच विचारित नाहीसे झालेले आहेत. वैयक्तिक स्तरावर समजावून लोक ऐकत नसतील तर सभा भरवून त्यांना समज द्यावी. एवढ्याही ऐकत नसतील तर सरकार दरबारी तक्रार करावी. संत तुकडोजी म्हणतात, हे बघा मित्रांनो, या सगळ्यात मुख्य म्हणजे आपापल्या गावात समित्या असाव्यात. वजनं, मापं, माल या सगळ्यांची योग्य जागेवर मांडणी करण्यासाठी त्यातील सभासदांनी मदत करावी. सगळ्यांच्याच पिकांचं रक्षण करण्यासाठी वानर सेनेला गावात येऊ देऊ नये. त्याच्यासाठी सुद्धा देखरेख ठेवणाऱ्या संघटना असाव्यात. ग्रामरचना ही सर्वांगीण असावी. म्हणजे कसं? गावकऱ्यांच्या मनात ज्या भावना असतील त्या भावना लक्षात घेऊन त्यांची शक्यतो पूर्तता करण्याचा प्रयत्न करावा. मनोरंजनासाठी ग्रामवासियांना शहरात जावं लागू नये. करमणुकीसाठी आणि प्रबोधनासाठी विविध विषयांवरील व्याख्यानं, कीर्तनं, कलापथकं, वादविवाद स्पर्धा, पोवाडे, नाटके यासारखे कार्यक्रम आयोजित करावेत. गावात एखादी सुंदर बाग असावी. त्यात मनस्वास्थ्य वाढवण्यासाठी नाना रंगांची फुलझाडं लावलेली असावीत, फुलवेली लावलेल्या असाव्यात. खेळांची, पाळण्यांची सोय असावी. सर्व जातींना एकत्र आणून सहभोजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करावं. बागेतल्याच आणखी एका बाजूला चांगल्यापैकी आखाडा तयार करून दिला तर मुलं उत्साहानं तिथं खेळतील, बागडतील. त्यालाच लागून एखादं सुंदर वाचनालय असावं. उत्तमोत्तम ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे गावातल्या मुलामुलींवर वाचनाचे उत्तम संस्कार होतात. जगात सध्या घडीला काय चाललं आहे, गावात काय चाललं आहे हे कळण्यासाठी वृत्तपत्र ठेवावेत. तिथं एखादा सामायिक रेडिओसुद्धा असावा. गुराढोरांना लागणाऱ्या औषधांची सोय करावी. लोकगीतांचा संग्रह ठेवावा. जेणेकरून गावाचं आणि सर्व प्राण्यांचं आरोग्य उत्तम राहील यासाठी एखाद्या आरोग्य केंद्राची पण योजना गावामध्ये असायला हवी. आपल्या गावात भरपूर औषधी वनस्पती उगवलेली असते, मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. कित्येक प्रकारची कंदमुळं उपलब्ध असतात. गावातल्या जुन्या जाणकारांनी नव्या पिढीतल्या मुलांना त्याची माहिती करून द्यावी. कुणाला सर्पदंश झाला, कुणाला घाव लागला, कुणाचं हाड मोडलं तर त्या सगळ्यांवर उपचार करणारी जाणकार वैद्यमंडळी गावात असतात. त्यांचाही उपयोग करून घ्यावा. गावात वैद्य असतात, सुईणी असतात,
त्यांना नवनव्या साधनांची ओळख आणि प्रशिक्षण देऊन त्यांनाही ग्रामसेवेसाठी तयार करावं. अशा प्रकारची सर्वांगीण व्यवस्था केल्यामुळं गावकऱ्यांचा कितीतरी वेळ वाचतो, त्यांचे श्रम वाचतात, त्यांचा व्यर्थ जाणारा वेळ सगळ्यांच्याच उपयोगासाठी वापरला तर गाव सुखी व्हायला वेळ लागणार नाही. आणि असा आदर्श गाव जर तयार झाला तर तो शहरापेक्षाही सुंदर होईल आणि सगळ्या गावकऱ्यांचं जीवन सुंदर होईल असं तुकडोजी महाराज म्हणतात. इथं 13वा अध्याय संपला. क्रमशः